पोलीस जो आहे 30 किलोमीटर पर हवरनं धावून राहिला, चोर जो आहे 24 किलोमीटर पर हवरनं धावून राहिला. एक विशेष पहा, पोलिसाचा जरी पोट निघालेला आहे तरी 30 किलोमीटर वेग आहे, आणि चोर जरी पतला आहे तरी तो 24 धावून राहिला. ठीक आहे म्हणा, त्याच्याजवळ जरा असं ओझं पण आहे. आता हे दोघेही एकाच दिशेने धावून राहिले. मग लक्षात घ्यायचं, जर दोघेही असे एकाच दिशेने धावत असेल तर वेगाची मायनस करायची. कधी पण कशाची मायनस? स्पीडची मायनस करायची. मग इथं बघा, हे 30 किलोमीटर आहे, 24 आहे, 30तून 24 गेले तर किती राहतात? 6 राहतात. मग वेग खाली लिहायचा, वेग खाली लिहायचा, आणि वर लिहायचं द्यायचं अंतर. ठीक आहे, म्हणजे अंतर भागेला वेग, आणि द्यायचा जे किलोमीटर पर डिस्टन्स म्हणजे जे अंतर आहे ते किती आहे? 18 आहे. मग मला सांगा, पोलीस जो आहे तो 30च्या स्पीडने धावून राहिला, आणि चोर जो आहे तो 24च्या किलोमीटर धावून राहिला. म्हणजे हा जो पोलीस आहे याला पकडणच नाही, याला पकडणं द्या, याला रपारप. मग याची स्पीड 30 आहे, याची 24 आहे. 30तून 24 गेले, 6 राहिले. याचं जे अंतर आहे ते 18 आहे. मग काय करायचं? या 6 3 दपादप भाग देऊन द्यायचा. 6 1 6 sin 3 18, 6 1 6 sin 3 18, म्हणजे किती आले? 3 जे आले हे आपली वेळ आली. वेळ किती आला? 3 तास. म्हणजे हा जो चोर आहे याला किती टाइमात पकडन? 3 तासात पकडन. समजून राहिलं? जर असं पोट कमी केलं असतं तर आणखी जोरानं धावले असते. याच्यानंतरचं गणित तुम्ही करून बघा आणि त्याचं उत्तर मला कमेंट्स मध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर अँड फॉलो. धन्यवाद.